नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल घाटावरचो झी. मग मंडळी कशा मजेत ना? मजेत तर असायलाच पाहिजे. तर आजचा विषय असा आहे की आज मी तुमच्यासाठी कुठलाही फूड ब्लॉग घेऊन येणार नाही. जे आपल्या फूड ब्लॉगचाच चॅनल आहे, त्याच्याबरोबर एक ट्विस्ट आहे. अरे कहना क्या चाहते हो? सांगतो फूड ब्लॉग बरोबर ट्रॅव्हल ब्लॉग सुद्धा आहे. तर आज मी जाणार आहे मुंबईवरून पिंपरी चिंचवडला. कशाने माहिती आहे? या आपल्या स्कूटीवर. What? Bro, what are you talking about, man? हो, तिथेच जाणार आहे. अजून बऱ्याच ठिकाणी जाणार आहे. ते हळू-हळू पुढे-पुढे दिसेल. सो आत्ता आपण निघूया मुंबईवरून पिंपरी चिंचवड. आणि मुंबईवरून पिंपरी चिंचवडला जाताना मध्ये काय धमाल येते ते ब्लॉगमध्ये बघाच. आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. चला, गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आता आपण ट्रॅव्हल करत करत पोहोचलेलो आहोत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर. मस्त जोक मारा रे या हंस रे हलकट हंस. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? मंडळी, सकाळचे 6 वाजलेत आणि हे बघा किती उजाडलंय ते. मंडळी, आता आपण माथूरला पोहोचलेलो आहोत आणि मुंबई बँगलोर एक्सप्रेस हायवेवर आहोत. आता आपण मुंबईवरून पुण्याला जाण्यासाठी निघालो आणि हा रस्ता आहे मुंबई बँगलोर हायवे. आणि हा बघा, हा रस्ता ते टेम्पो चाललाय, तो चाललाय मुंबईकडे. आणि हे टाटा पॉवर आहे. आणि इथे मेट्रो स्टेशन, आहे मानसूर. हे बघा, आपले काही रायडर साथीदार आहेत, ते पण इथे आता जॅकेट वगैरे घालायला थांबलेत. आणि मी आता चहाच्या स्पॉटवर थांबणारच आहे, अजून आलेला नाही आपला स्पॉट. पण हे पाऊस येत होता म्हणून थोडंसं जॅकेट काढण्यासाठी म्हणून थांबलो होतो. तो आता जॅकेट घातलेलं आहे. आता जाऊया आपल्या चहाच्या स्पॉटवर. चला. मंडळी, तुम्हाला हा रस्ता जो दिसतोय ना, हा 4 व्हीलरसाठी आहे. 2 व्हीलरसाठी जायचं असेल तर तुम्हाला इथून जायचं. आणि हे बघा, इथे आपला हा पहिला स्टॉप आहे, जिथे आपण चहा पाणी घेणार आहोत आणि थोडासा नाश्ता करणार आहोत. मंडळी, पहिल्या स्टॉपचा चहा घेतलेला आहे आणि नाश्ता यासाठी जातात चहाचा एक सीट घेऊ. मंडळी, आपला चहा पिऊन झालेला आहे आणि आता आपण खाणार आहोत गरमागरम वडापाव. चला, खातो, तुम्हाला सांगतो मला वडापाव कसा आहे. आणखीन एक वडापाव घेणार. तर मंडळी, आता आपला चहा नाश्ता झालेला आहे, तर आपण करूया पुढचा प्रवास. चला. तर मंडळी, आपल्यासाठी पुणे आहे 111 किलोमीटर आणि आपला जो स्पॉट आहे तो आहे 95 किलोमीटर.
मंडळी आता आपण दुसरा स्टॉप घेतलेला आहे चहासाठी. मागचं लोकेशन कळतंय ना तुम्हाला? दिसतंय ना मागचं लोकेशन? ते नेहमी पिकनिकला येतात ना, त्यांना माहिती आहे कुठले लोकेशन आहे. मला लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा की कुठले लोकेशन आणि मी कुठे आलोय सेकंड स्टॉप घ्यायला. चला चहा पितो आणि भेटूया पुढच्या स्पॉटवर. स्पॉट ना आणि तो आहे लोणावळा. मला माझ्या मागे दिसत असतील घर, डायरेक्ट डोंगरावर उतरले. क्लास लोकेशन आहे आणि क्लास व्ह्यू आहे. नक्की या तुम्ही आणि पावसाळ्यात तर याच या. हा बघा, हा पूर्ण व्ह्यू बघा. तर मी आत्ता पोचलेलो आहे हिंजवडीमध्ये आणि हिंजवडीमध्ये मी जातोय माझ्या भावाला भेटायला. तर माझा मुंबई ते हिंजवडी हा प्रवास तर मस्त झाला. तर आता मी हिंजवडीमध्ये जाणार, थोडासा आराम करणार आहे आणि तुमच्यासाठी पुढच्या व्लॉगची तयारी करणार आहे. तर मंडळी, हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.